त्यांवरनं विषय निघलाय. नाही 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 चर्चा बंद, आवाज खाली. तुझा खाली रे आईच्या. आता लगेच गोड बोलून विषय गंडवू नकोस. तर इथं काय विषय झाला की आईनं मला सांगितले की मी बायकोला सांगितलो मला जरा कपडे दे घालायला, केस पिकल्यात जरा कलर करायला पाहिजे. हा 50 शर्ट घेतलोय कमीत कमी, हे डाऊन शोल्डरवाले कमीत कमी. कुठं आहेत? मला विचारलं तुला आणि माझ्या बायकोला दोघांनाच विचारायला पाहिजे ना. घरात धुतल्यानंतर कपडे जातात कुठं? मी धुत नाही कपडे, मी धुत नाही. प्रश्न मिटला. बायकोला डोळं काढून हातात देईन, डोळं केला बेला कपडे कुठे आहेत मग माझे? मला काय माहिती, तुझ्या बायकोला विचार की, मला काय विचारतोस? दोन्ही खोतांच्या शेवटी तू सारख्याला बारक्याच की काय बस. खोतावर येऊ नको. खोतावर काय येतो? आणलायच करून खोताची. आणि तुला कळायला नको काय? आईला बरं ना म्हणून आणलायच करून. तुला कळायला नव्हतं काय? स्वतः खोताच्या असताना कसल्या असतात खोताच्या पोरी तुला माहित असताना आणि परत खोताच्या आणल्या दुसरी सून. माहित होतं ना तुला बी माहितच होतं की. मला कुठं माहित होतं तेव्हा मला काय नुसतं हापापल्यागत करायला तुम्ही म्हणून आणलंय करून. बोमलत केसरी पुरी बघितलं नाही हे. एकदा बघितलं करून पडले प्रेमात. काय करू? दुसऱ्याचं काय चालून देत नाही. कपड्यांचा विषय सांग. काय सांगू नको? कपड्याचा काय संबंध आहे माझा? तुम्हाला घरात मला सांग पप्पा तुला घरात पप्पाचं एकदम टिपटॉप व्यवस्थित असतो तुझ्यासारखं. पप्पाचं टिपटॉप असायचं कारण तुला सांगतो पप्पा सॉक्स सुद्धा तुला धुवायला देत नाहीत कारण तुमच्या खोतांचं गुण पप्पाला माहित आहेत. बायकोला त्रास देतच नाही. बायकोला त्रास नाही, धुतल्याला का गावतच नाही. नाही. आता आमच्या घरात तुम्हाला सांगतो कमीत कमी 250 सॉक्स असतील, त्यातलं 5 सॉक्स सुद्धा जोड म्हणून आमच्या घरात राहिलेले नाही आहेत. ते कोणाला? ह्याला कारणीभूत घरातल्या आमच्या 2 बायका. प्रश्न कुणाला विचारायचा? तुला. मला नाही. मला काय संबंध आहे? काय संबंध आहे म्हणजे? काय संबंध? सॉक्स कुणाचा आहेत? नवऱ्याचे कपडे बायकोने व्यवस्थित ठेवायचे. होय मग सॉक्स तुझ्या नवऱ्यात आहेत. इस्त्री करून आणणार का? सॉक्स तुझ्या नवऱ्यात आहेत. सांगतोय आम्हाला सांगायला येऊ बसून इथं. नुसतं याच गेलंय, बाकी काय नाही. परवा बाबा मला फोन केला, धनंजय सॉक्स घरातल्या बाईकडे देऊ नकोस. होय ह्या 2 अवदसा आपल्या घरात बाईकडे देऊ नकोस म्हणून तुझ्या बायकोकडे देऊ नको. तू व्यवस्थित ठेव असं त्यांचं म्हणणं आहे. तुझ्या बाबतीत पण हेच आहे पप्पांचं. नाही सॉक्स हातात दिलो पप्पांच्या 2 दिवस. आणि तुझं काही हे नाही लक्षात. साम्य नाहीच आहे. नाहीच आहे. त्यापेक्षा वरचढ बाबा आहे लक्षात ठेव. बाबा वरचढ आहे मान्य. खरं सुनो त्यातलं एवढं सुद्धा तू घेतला नाही. गरजच नाही. गरज नाही म्हणते. अरे पप्पांच्याकडे असताना मी काय घेऊ? ते परत माझ्याकडे येणार आहे ना. काय सांगणार? तुम्ही स्वतः पहिला सॉक्स धुवायला शिका, ठेवायला शिका, कपडे घडी घालून ठेवायला शिका, धुतलेले कपडे हात आणायला शिका, भांडी लावायला शिका. जेवणाचा डबा मागवला तर घरात डबा सापडत नाही तुमच्या. फोन करता प्रत्येकाला तू दिल्याची लिकीशनी सोड माझ्या लिकीन त्यात काय डबा नाहीत काय गती हो. तुझ्याच घरात एक डबा नाही असं होतंय. आता या ठिकाणी आईनं मान्य केलंय की हे घर माझं आहे. नाही काय तू म्हटलीस की तुझ्याच घरात नाही म्हणून. तुझ्या घरात म्हणजे हे ते अजून काय नावावर तुझ्या नाही आहे. ते गिट्टी जगत हेच कसं करतोस रे तू? तुझं आणि माझं आणि दुसऱ्यांनी सांगतोय म्हणू नका तुझं माझं म्हणायचं नाही. आपण अजिबात तुझं आणि माझं. की तू अगं तू म्हटलीस म्हटलो मी असं म्हणू नको. तुला माझ्याशिवाय बांधल्याशिवाय तुला तो घरात वळण लावले नाहीत कुणाला. काय बोलतोस? घरात वळण लावल्यात काय पोराशनी? अंगातच गुण पाहिजे ते. हा अंगातच गुण पाहिजे. आता 2 पोर झाल्यावर वळण लावलं कसं व्हायचं ते? लहानपणापासून आम्ही बिघडायचं कारण आमची आई. सोड विषय. आमच्या आईमुळे आम्ही जास्त बिघडलो. आमचं वडील आम्हाला वेळोवेळी संस्कार देण्याचं काम केलं, वेळोवेळी मारून आम्हाला वटणीवर आणायचं काम केलं. पण प्रत्येक वेळी आमच्या भांडणात मध्ये पडून आमच्या आईनं आमच्या आयुष्याचं वाटोळी केली. आम्हाला शिकू दिली नाही व्यवस्थित. माझं चुकलं ना, गाढव चूक झाली तुझ्या मध्ये पडून. मार खाल्ला असतो तर मी नीट वळणावर. आता सुतासारखा सरळ झाला असता. हा पण एवढी प्रगती करू शकलो नसतो. आईचा आतडं असते मध्ये पडायचं आणि असली आईचं आतडं आणि सासूचं जाड कातडं, डोळ्यात खुपत्या सून हिच्या. पण काय बोलू तुम्हाला उगाच. पुढे तुझं लक्षात ठेव. पप्पांचाच फोन आलाय. येऊ दे, मी काय बेत नाही. हॅलो. हा पाठवलाय खंड्याला. बर हिची काळजी करायचं म्हातारपणी.
तुला भाडे आणायला पाठवायचं का रे? का म्हणून? पिकतायचं म्हणून देवा. असं काय करू नकोस. पहिला वाग आणि मग जातातच कर. घराचे धुतलेले कपडे गावतात का बघा. टावेल गावत नाही, चादरी चादर. हा? आता मी काय करणार ते लक्षात ठेव. हे मला मान्य आहे की आता तू काही करणार नाही. नाही ह्याच्या आधी कुठे केली? मग तू कोण आलत काय ते करायला? आलत आमची आजी करायची सगळं. अगो बाई, आजीला बसलेल्या जागा उठा येत होतं काय? आणि आजी करायची म्हणून सांगतोय. हे शेवट झालं गे. कान बंद कर तुझं. 5 सून होत्या त्या आजीच्या, एकच नव्हती.